तुला माज आलाय का? हा, त्या दिवशी इथून निघताना मी तुला सरळ भाषेत सांगितलं होतं ना माझ्या नादाला नाही लागायचं म्हणून, तरी तू तेच केलं. माझ्या बायकोला भेटून हा सगळा शानपणा शिकवलास ना. मला वाटलं होतं की तू माणूस म्हणून नीट नालायक आहेस, पण तू डोक्याने पण कमी आहेस हे मला आज कळलं. आवाज खाली आणि तुझ्या बायकोला मी काही शिकवायला? ती पाण्यातील लहान पोरगी आहे. तुझी अशी वागणूक असल्यावर कोणती बाई तुझ्यासोबत राहील रे? तू बाकीचं बोलूच नको. तिला भेटून तूच माझ्या विरोधात तिच्या डोक्यात नको नको ते भरवलंस ना. का केलंस? का केलंस? काय गरज होती तुला? बोल ना. लायकीत राहायचं, लायकीत राहायचं. आणि एक लक्षात ठेव, प्रत्येक बाई तुझ्या बायकोसारखी गरीब गाय नसते. परत जर माझ्या अंगाला हात लावला ना तर गावात तोंड दाखवायच्या लायकीचा ठेवणार नाही, कळलं? एवढी लक्ष्मीसारखी बायको असताना माझ्यासारख्या मुलीला फसवतोस तू. अरे तुझ्यासारखा कम नशिबी आणि दरिद्री तूच आहेस. तू वकिली घेतलीस का तिची? वय तिचं काय करायचं काय नाही करायचं ना हे मी ठरवत. तुला सांगितलंय ना माझ्या नादाला नाही लागायचा, याचा वाईट परिणाम होईल. मी ना खरंच तुझ्यावर प्रेम केलं होतं रे, पण तू इतकी चांगली बायको असताना तू तिची किंमत नाही करू शकला. तर हा तुझ्यासारखा माणूस माझी किंमत काय ठेवणार? खरं तर ना तुझी लायकीच नाहीये की एखादी बाई तुझ्यासोबत राहावी. तुझी बायको पतिव्रता आहे ना, म्हणून तिने आजवर तुला कधी लांब नाही केलं. आणि तू नादी नाही लागायच्या धमकी कोणाला देतोस रे? हा, अरे मी फुकते तुझ्यासारख्या माणसावर. पण त्याचं काय आहे ना, एक वेळ माझ्या आयुष्यात अशी होती की मी खरंच तुझ्यावर प्रेम केलं होतं. म्हणून मी तुला एक सल्ला देते. तुझ्यात जर थोडा पण शहाणपणा उरला असेल ना तर तुझ्या बायकोला जप. कारण हा आज तू इकडे जो उभा आहेस ना तो फक्त आणि फक्त तिच्यामुळे. तुला काय वाटलं मी तुझ्या या अशा फालतू धमकींना घाबरले म्हणून शांत आहे? हा, कारण तुला माहितीये मी तुझी वाट लावू शकतो. लय मोठा गैरसमज आहे बघ तुझा. मी शांत आहे ना हे फक्त तुझ्या बायकोमुळे. तिच्या डोळ्यात खूप माया आहे रे सगळ्यांसाठी. मनात कधीच कोणासाठी कपट न येणार अशी बायको आहे तुझी. आणि मी जर तुझ्याबद्दल गावभर जाऊन बोभाटा केला ना तर तिच्यावर आणि तिच्या लेकरावर बदनामीचं आभाळ कोसळ. धनु, अगं धनु, एकदा ऐकून तरी घे. अगं माझं बोलणं तरी ऐकून घे तू. मला काय बी बोलायचं नाही. आपल्यात जे काही बोलणं व्हायचं होतं ते झालंय आधी. धनु, हे बघ तू एकटी अशी सगळं काही ठरवू नाही शकत ना. हो, मी जे काही बरोबर ना त्याबद्दल मला तुझी माफी मागायची, पण तू नुसती टाळाटाळ करतेस. हे बघ खरंच मी रागात होतो, मला कळत नव्हतं मी काय बोलते काय नाही, आणि मी त्यात नको नको ते बरळून गेलो. मी खरंच खूप चुकीचं बोललो, मला माफ कर. तुम्ही माफी का मागताय? तुम्ही त्या दिवशी जे काही बोललात ते रागाच्या भरात बोललात, आणि रागाच्या भरात माणूस फक्त खरंच बोलतो. तुम्हाला असं वाटत असेल की मला तुमचा राग आलाय, तर तसं काय बी नाही. मी फक्त दुखावले गेले, पण त्याची काळजी तुम्ही नका करू. मी होईन ठीक. हे असं म्हण तू आणि आणखी मला लाजव. तुम्ही बोलायचंय म्हणलात म्हणून बोलले, आता हे बी बोलले नसते. आणि हा, तुम्हाला मी आवडत नाही, तुम्ही मला बायको मानत नाही हे माहित होतं मला. तुमच्यासाठी हे लगीन फक्त एक व्यवहार आहे हे बी माहिती होतं. पण तरी बी तुम्ही माझ्या तक्रारी तुमच्या मित्रांजवळ करण्यापेक्षा माझ्याशी एकदा बोलून बघितलं असतं ना, यातून बी मार्ग काढला असता हो आपण. अहो, प्रेम जिव्हाळा या सगळ्या नंतरच्या गोष्टी येतो, पण आपल्या नात्यात आदर असावा असं नेहमी वाटायचं मला. ते बी माझ्या नशिबात नाही का? असं नाही ग, अगं खरंच मी तुझा आदर करतो, पण ते तुमच्या वागण्यात दिसत नाही ना. अहो, मी बी एक माणूसच आहे ना. मग तुम्हाला माझ्याबद्दल जे काय वाटत होतं ते मला सांगायचं ना. चार चौघात असं माझ्या इज्जतीचा पंचनामा करून काय मिळालं तुम्हाला? काय गरज होती?
माझ्या जागी जगातली कुठली बी मुलगी असती तर तिला वाईटच वाटलं असतं ना. तुम्हाला माहितीये, तुमच्या जागी आज जर मी असते, माझं तुमच्याशी जबरदस्ती लग्न झालं असतं तर मी धिंगाणा घातला असता, तुमच्याशी भांडले असते, तुम्हाला नको ते बोलले असते, तुमच्याशी अबोला धरला असता. पण माझ्या मैत्रिणींसमोर तुमचा अपमान कधीच केला नसता. मला ना स्वतःचं अस्तित्व आहे आणि त्यावर बोट उचलण्याचा अधिकार मी आजवर तरी कुणाला दिलेला नाही. धनू, अगं सगळं कळतंय मला, पण त्या दिवशी माझी मनस्थिती नव्हती ठीक. आणि तुला तर माहितीये का, आपलं लग्न मनाविरुद्ध झालं माहितीये. मग मनाविरुद्ध लग्न झालं म्हणजे मी समोरच्याला काय बी बोलू शकतो असं नसतं. आणि राहिला विषय माझा कंटाळायचा, तर मुळात तुम्ही हे लग्न ठरवताना सणांना सांगू शकत होता ना की काहीही झालं तरी मी धनू बरोबर कधीच लग्न करणार नाही. तुळजा, काल जे काय झालं त्याचा अजिबात विचार करू नकोस. अगं, डॅडींच्या स्वभावाचा काय थांग पत्ता आहे का? आज असे तर उद्या तसे. ते खरंच बदललेत का नाही आता हे काळच सांगेल आपल्याला. तू जाऊ दे बरं, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आपण छान तयार झालोय की नाही? देवीच्या मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ. आईचा वाढदिवस पण आहे आज. छान प्रसन्न मनाने दर्शन घेऊ आणि काहीतरी दान करूया. चल चल. हो निर्भय हो म्हणणारे प्रचंड स्वामी बळपाटी शिरे आतरक्या उदूत हे स्मरणगामी हे शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाय तिथे निवणे काय सोय भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञे विना काळ नानी तयाला परलोगी ना भीती तयाला उगाची पितोसी भय पडू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको गा बाळ त्यांचा खरा तू स्वामी भक्त त्यांनी स्वामी देतील स्वामी